पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. प्रभू ख्रिस्तानी मानवाना सगळे दुनिया तयार झाल्यानंतर पारुदीसामध्ये पॅराडाईस मध्ये जागा करून तिकडे ठेवली. सुंदर जागा. हालेलुया. हालेलुया. या सौंदर्याच्या अनुभवामध्ये माणूस त्यापेक्षा अधिक सुंदर. हालेलुया. हालेलुया. देवानी त्यांना दिलेले बायको त्याच्याविषयी त्यांनी सांगितलं की माझ्या मांसाचा मांस, माझ्या हाडाचा हाड, माझ्या हृदयाचा हृदय. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द म्हणजे लॉर्ड. माझच मी ज्याचं एवढं आहे त्यापेक्षा अजून सुंदर. हालेलुया. हालेलुया. इतके सुंदर गोष्टी देवानी तयार करून ठेवली. हालेलुया. हालेलुया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 26-27 वचनामध्ये वर प्रभूने काय बोललेलं आहे. प्रभूने सांगितलं तिकडे देवानी माणसासारखे, देवानी स्वतःसारखे मानवांच्या तयारी केली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणजे थोडक्यात बोललं तर माणूस कोणासारखा दिसत आहे, देवासारखा दिसत आहे. या सर्व वचनाद्वारे देवाला काही बोलायचं आहे. देवाला असे बोलायचं आहे की माणसं म्हणजे माझी लेकरं आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाची लेकरं आपण आहोत. हालेलुया. म्हणून हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण देवाचा आभार मानूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ज्या घरामध्ये तुम्ही राहत आहे त्या घरामध्ये पप्पा, मम्मी, भाऊ, बहीण म्हणजे व्यक्ती आणि कुटुंब. व्यक्ती असलेले कुटुंब. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची इच्छा काही आहे. तू विश्वास ठेव म्हणजे तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाचे तारण होणार आहे. हालेलुया. हालेलुया. यहोशुआ ग्रंथामध्ये 24 अध्यायामध्ये एक सुंदर गोष्टी आपण पाहतो. मी आणि माझे कुटुंब या परमेश्वराची सेवा करणार आहे, त्याच्या बरोबर उभं राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला काय करायचं तुम्ही पहिले ठरवा. बंधू बहिणीनो, आज आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो इफिसियन्सच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये संत पौलांनी बोललेलं आहे. हल्लीचा काळ भयानक प्रकारचा काळ आहे. हालेलुया. हालेलुया. आहे त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द पप्पा लॉर्ड. असलेले मी, मम्मी असलेले मी, भाऊ असलेले मी, मुलगा असलेले मी, मुलगी असलेले मी, देवानी आत्ता दिलेले हे जे वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या समोर अनेक नमुने आहेत. एका मुलाविषयी आई वडिलांना कितीतरी बरे वाटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज आत्ता कोणतरी मला फोन करून सांगितलं, फादर आज माझ्या लग्नाचा अॅनिव्हर्सरी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द मी लॉर्ड. त्यांना शुभेच्छा वर दिला आणि त्यांना शुभेच्छा देऊन झाल्यावर मी त्यांना असा प्रकारे बोललो की हालेलुया. हालेलुया. देवाच्या दयेच्या सागरामध्ये देवाने तुम्हाला टाकलेलं आहे. देवाच्या दयेच्या सागरामध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला माहिती आहे या कुटुंबामध्ये आर्थिक अडचण आहे, कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहे, या कुटुंबामध्ये कोणतरी मरण पावलं या दिवसांमध्ये. हालेलुया. हालेलुया. वेगवेगळ्या प्रकारचा त्रास आहे, तरी देवाच्या दृष्टीने देव काय बोलत आहे, तुझे घर तुझं कुटुंब दयेच्या सागरामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जे लोक देवाकडे बघत आहे, देवाकडे लक्ष देत आहे, त्यांना मात्र या दयेच्या सागराचा अनुभव मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो, योना याला देवानी सांगितलं तू जा निनिवेकडे, तिथे जाऊन शुभवर्तमान गाजव.
हालेलुया. हालेलुया. योना तयार नाही जायला. कारण काय आहे, योनाच्या डोक्यामध्ये एक वेगळा नीती बोध आहे. योनाला वाटते की मी आता शुभवर्तमान गाजवायला तिकडे गेलो तर ते लोक लगेच पश्चाताप करणार. समजा ते लोक लगेच पश्चाताप केला तर त्यांच्यामध्ये लगेच परिवर्तन होणार, आणि जर परिवर्तन केला तर देव त्यांच्यावर दया करणार. एवढे कठीण जीवन जगलेले लोक, एवढे वाईट जीवन जगलेले लोक लगेच सॉरी सॉरी म्हणून बोलले तर देव त्यांच्यावर दया करणार. या गोष्टी त्यांना नको आहे. हालेलुया. हालेलुया. तरी देव स्वतः या योनाच्या समोर एक झाड उगवून आणले. ते वाढत वाढत गेले. हालेलुया. हालेलुया. आणि ते एकदम खराब झाले. योनाला वाईट वाटलं, योनाने बडबडले. हालेलुया. हालेलुया. मी आता ज्या झाडाखाली बसलेलं आहे हे झाड योनाच्या सारखं झाड नाहीये. हालेलुया. हे सुकत नाही, वाढत आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. दयेच्या सागरामध्ये तू आहेस म्हणून देवाने त्या बंधूला जेव्हा बोलले, हालेलुया, हालेलुया. मी हृदयामध्ये अनुभव घेतला. किती त्रासातून हा बंधू जात आहे, किती तरी त्रासातून गेलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आपल्या जीवनाचा भाग आहे दुःख, संकट. हालेलुया. हालेलुया. विजयी झालेल्या, जीवन जगलेल्या महान व्यक्ती आहे संत पाऊल. हालेलुया. हालेलुया. या संत पाऊलाच्या आयुष्यामध्ये आपण पाहतो, कोरिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 15व्या अध्यायामध्ये 31व्या वचनामध्ये पाऊल काय बोलत आहे? बंधुजन हो, मी शपथपूर्वक सांगतो की ख्रिस्त येशूमध्ये माझा तुमच्याविषयी अभिमान आहे. मी दररोज मरतो. मी दररोज मरतो. हालेलुया. हालेलुया. दररोज मरतो. हालेलुया. हालेलुया. कोणासाठी? ख्रिस्तासाठी. हालेलुया. हालेलुया. कौटुंबिक जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्ती जीवनातील प्रत्येक संकट, दुःख, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने बघायला पाहिजे? असा प्रकारे बघायला पाहिजे की मी ख्रिस्ताबरोबर मरतो. हालेलुया. हालेलुया. 15व्या अध्यायाचा अर्थ काय आहे? जो कोणी ख्रिस्ताबरोबर मरत आहे त्यांच्या ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थान होणार आहे. हालेलुया. हालेलुया. आपण निराशेतील लोक नाहीये, आपण आशावादी लोक आहोत. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियानो, ख्रिस्ती जीवनामध्ये जे दुःख आहे, संकट आहे, त्रास आहे, याच्या पलीकडे आपण सांगायला पाहिजे की देवाच्या दयेच्या सागरामध्ये देवाने मला बुडवून ठेवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. जीवन म्हणजे आशीर्वाद आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, हे जे दुःख संकट आपल्या जीवनामध्ये येत आहे त्याविषयी कोरिंथीकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये पण असाच प्रकारे 7व्या अध्यायातील 10व्या वचनामध्ये वर लिहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. इथे संत पाऊल आपल्याला 2 प्रकारच्या दुःखाबद्दल बोललेला आहे. एक प्रकारचा दुःख निराशेचा भाग आहे. हालेलुया. हालेलुया. एक व्यक्ती पश्चातापी अंतःकरणातून त्रासातून गेलं तर त्यांचा दुःख त्यांच्यासाठी तारणदायी बनणार आहे. हालेलुया. हालेलुया. आपले दुःख, संकट या सगळ्या गोष्टी ख्रिस्ताच्या गौरवासाठी आपण ख्रिस्ताटाई घेऊन येऊया आणि आपण पण जाहीर करूया, मी दयेच्या सागरामध्ये जीवन जगतो. हालेलुया. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. शरीरातील काही हाड झिजत आहे असे अनुभव असलेले काही लोकांना पवित्र आत्मा एक आशीर्वाद देत आहे. विशेष प्रकारे मानेच्या भागातील हाड झिजत आहे असे अनुभव असलेल्या एका बहिणीला पवित्र आत्मा आता आशीर्वाद देत आहे. दोन्ही डोळ्याला पडदा आलेला आहे असा प्रकारे खूप त्रासातून जाणारे एका व्यक्तीला परमेश्वर आता एक सुटकाचा अनुभव देत आहे. हालेलुया. तसाच प्रकारे हातामध्ये जीवन नाही असा वाटत आहे. एका हातामध्ये रक्त पुरवठा बंद झाल्यासारखा वाटते, त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. लघवीच्या संबंधातील त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला
पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. मानसिक तणाव भयंकर असलेल्या अनेक लोकांना परमेश्वर सुटका देत आहे. राग धरून जीवन जगणारे काही लोक आहेत, त्यांना प्रभू सांगत आहे, प्रभूच्या दयेबद्दल तुम्ही मननचिंतन करा, प्रभूच्या दयेबद्दल विचार करा. पवित्र आत्मा तुम्हाला सुटका आणि आशीर्वाद देणार आहे. परमेश्वर झोप येत नाही असे त्रासातून जाणारे काही लोकांना सुंदर झोप मिळण्याचा दान देत आहे. परमेश्वराचे राज्य शोधण्यासाठी अनेक लोकांना प्रभू आशीर्वाद देत आहे. आज अनेक फादर लोकांना आजच्या प्रार्थनामध्ये विशेष आशीर्वाद पवित्र आत्मा देत आहे. परमेश्वराच्या दयेचा विशेष अनुभवातून जायला त्या फादर लोकांना परमेश्वर कृपा पुरवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.